पंचांना विनंती असेल परळी संघाने इथे टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेऊन मनोज सामना करतील आणि हा थोडासा आपटला होता चेंडू दिशाही नसेल वाईट चेंडूचा इशारा सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली आणि हा पाहू शकता गॅप मध्ये चेंडू भेटतोय सीमारेषेला चौकार 4 धावा मनोज गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अगदी तीच खेळी इथे आपण पाहतोय साकारताना अगदी अष्टपैलू खेळाडू मूर्ती लहान पण कीर्ती महान एक तंत्रशुद्ध फलंदाज आपण म्हणू त्यांना गोलंदाजी मार्कवर सातत्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक नक्कीच हा पण खराब चेंडू म्हणूया गती नव्हती चेंडू मध्ये आणि मनोज यांना जर आपण असा चेंडू टाकाल तर त्याचं रूपांतर 4 धावेत मध्ये नक्कीच होईल अगदी साजेशी गोलंदाजी नाही खरं म्हटलं तर सिद्धार्थ खूप चांगले गोलंदाज आहेत सातत्याने बनगर संघासाठी एक किफायती गोलंदाजी करताना दिसतात पण इथे मात्र थोडंसं गणित चुकतंय की काय नक्कीच सफल प्रयत्न होता परंतु इथे लेग साइडच्या दिशेला काव कॉर्नर मध्ये एक धाव पूर्ण आणि हा थ्रो थेट खेळाडूला स्ट्राइक वर असतील ते आशुतोष नक्कीच चांगलं कमबॅक आपण पाहू शकतो इथे संधी होती परंतु थ्रो मात्र आलेला नाहीये एक धाव इथे मात्र चपळीने पूर्ण केली जाते एक धाव चला मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द मॅच असतील ते रितेश सावंत आणि चला अपील इथे करण्यात आले परंतु ती फेटाळी दोन्ही दिशेला पहा काय घडतं इथे मैदानात इथे रिव्ह्यू मात्र घेण्यात येईल रनआउट साठी चला रिव्ह्यू द्यायचा कॅच ऑफ द मॅच रितेश सावंत चला या आपण आपला पुरस्कार घ्यायचा आणि मॅन ऑफ द मॅच असतील अतुल मोरे गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांमध्येही ज्यांनी अक्षरशः कमाल केली पहिलं षटक हाताळताना 2 धावा देऊन 1 विकेट घेतली
अतुल मोरे यांना आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. चला या टॉस का बॉस मध्ये या आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. मी विनंती करेन. नॉट आउट, नॉट आउट असेल. लेग बायचा इशारा. अतुल मोरे मॅन ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द मॅच रितेश सावंत. चला आपला सन्मान स्वीकारा, अन्यथा आपले सन्मान वापस घेतले जातील. चला स्पीडअप करा, स्पीडअप. नक्कीच सामन्याला गती द्यायची आहे. 14 धावा धाव फलकावर असतील एक षटकाच्या समाप्तीनंतर. वा शॉट पहा, परंतु चेंडू फसला. शॉट झेल होऊ शकतो नाही. 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड होईल आणि इथे मात्र 2 धावा. नशिबाची साथ. पण नक्कीच मनोज यांच्या बाजूने एक चांगलं दिलदार फलंदाजी आपण पाहतोय. अगदी विस्फोटक फलंदाजी. चला विनंती असेल अतुल मोरे, आपण आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे. फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीमध्ये कमाल केली आणि त्यानंतर उत्कृष्ट झेल ज्यांनी घेतले रितेश सावंत यांनी काय कमालीचे 2 झेल पकडले पहा. त्यांच्यासाठी इथे कॅच ऑफ द मॅच कोल्ड्रिंक्स हनुमंत शिंदे यांच्या मार्फत. फुलटॉस चेंडू आणि अगदी साजेसं उत्तर पाहूया. चेंडू मात्र गगनभेदी षटकार. नक्कीच अशी गोलंदाजी जर तुम्ही कराल मनोज यांना तर ते त्यावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाहीत. पहा काय फलंदाजी आहे. हे षटक संपल्यानंतर आपल्याला सन्मान दिला जाईल. या अमोल देवरे, आपण इथे यायचे. अमोल देवरे नक्कीच ऑफसाईडला तटवला होता चेंडू. इथे 2 धावा अगदी सहजरित्या वसूल केल्यात. काय बघा, केवळ षटकार चौकार नाही तर सिंगल डबल नाही धावफलक घालता ठेवत आहेत. एक जबरदस्त, खरं म्हटलं तर एक चांगला खेळाडूचं हे लक्षण आहे. केवळ चौकार षटकारावर अवलंबून न राहता आणि हा झेल पहा. विकेटचं पतन. पुन्हा एकदा अगोदरच्या चेंडूवर ते बाल बचावले होते, परंतु या चेंडूवर मात्र चेंडू विसावलाय. बाळकृष्ण यादव यांच्या हातात. नक्कीच खूप चांगला झेल. एक चांगली वादळी खेळी पहा. 9 चेंडूत, केवळ 9 चेंडूत 21 धावा. काय कमालीची फलंदाजी मनोज कदम यांच्या मार्फत. रामदास मात्र आता चालले आहेत क्रीजकडे. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये षटकार खेचत होते ते रामदास हात खोललेले आहेत. नक्कीच पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे ते फलंदाजी करतील. हो पहा काय होतंय आणि हा गगनभेदी षटकार. नक्कीच टॉस का बॉस कडे. पाहू शकता तुम्ही काय सुरुवात आहे. अगदी मागचा फॉर्म रिटर्न घेऊन आलेत. आतापर्यंत 2 षटकार.
नक्कीच केवळ एका धावावर समाधान इथे मानतील, कारण शेवटचा चेंडू होता. स्ट्राईक मात्र रामदास मनवे. 31 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील. अजून 2 षटके शिल्लक आहेत. एक धावांचा चांगला डोंगर उभा केला गेलाय. आणि रामदास मनवे यांच्याबद्दल बोललं तर मागच्या सामन्यात त्यांनी अगदी षटकारावर षटकार खेचत होते आणि तोच फॉर्म घेऊन ते मैदानात उतरलेत की काय. तीच बॅटिंग तिथूनच सुरुवात करतायत की काय असं जाणवतं, कारण पहिल्याच चेंडूवर त्यांनी अगदी कडा प्रहार केला. मॅन इन द फॉर्म रामदास मनवे. ओ पहा, नक्कीच का तुम्ही जर मागे चेंडू ठेवाल तर जो इन्फॉर्म बॅट्समन आहे तो मात्र त्याला सीमा रेषेच्या बाहेरच धाडेल मित्रांनो. चला, अतुल मोरे आलेत का? रितेश सावंत. ओके. चला. ओ पहा, आणि हे आज जबरदस्त प्रयत्न एका हाताने पकडण्याचा आपल्या संघासाठी. केवळ एकच धाव आणि 5 रन वाचवले. वा, चांगलं क्षेत्ररक्षण. 5 धावा वाचवलेले आहेत. नक्कीच हा षटकार आला असता तर परिस्थिती बदलली असती, परंतु खूप चांगली क्षेत्ररक्षण. पहा, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र थोडासा शॉट इथे थोडा फसतोय. केवळ 1 धाव. चांगलं कमबॅक करतायत विक्रांत. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला होता, त्यानंतर त्या पुढील 2 चेंडूवर एकेरी धाव इथे आलेली आहे. कुठेतरी एक चांगलं कमबॅक करताना दिसतात. पुढील 3 चेंडूमध्ये पाहूया कशा प्रकारे हाताळले जातील त्यांच्या मार्फत. समोर असतील रामदास मनवे. नक्कीच प्रेशर असेल. आणि स्लॉट मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. चेंडू द्या. चला, चला स्पीडअप करायचंय मित्रांनो पटकन. धाव फलकावर लागलेले ते 45 धावा. प्रोजेक्टेड स्कोर असेल तो 65. आणि हा शॉट फसलाय. चेंडू हवेत आहे. पाहूया गॅदर होतो का. आणि नाही, नो मॅन्स लँड मध्ये. नक्कीच 2 धावा इथे मात्र चपळाईने पूर्ण केल्यात. बनगर संघावर आज अगदी तुटून पडले ते परळी संघाचे फलंदाज. पाहू शकतो आपण अगदी दुपारच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस. ओह, क्या बात आहे. पहा, पुन्हा एकदा खराब चेंडू आणि खूप खूप दूरवर असा षटकार. इथे मात्र 2 ते 3 चेंडू त्यांनी बाहेर घालवलेत. क्या बात आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा आणि 1 विकेट. नक्कीच बनगर संघासाठी समोर एक चिंतेचं वातावरण असेल. फार मोठं आव्हान असेल की कशा प्रकारे धावांची गती इथे रोखली जाईल. शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. विकी गवळे.
स्लॉट मध्ये चेंडू आणि नक्कीच हा झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगला होता, परंतु नशिबाची साथ काही मिळाली नाही आणि अगदी हाताला चाटून बॉल जातोय सीमारेषेबाहेर. आता मात्र आशुतोषने सुद्धा हात खोललेले आहेत. दोन्ही खेळाडू प्रहार करतायत दोन्ही बाजूने, दोन्ही एंडने. इथे मात्र धावांचा पाऊस 59 रन्स धावफलकावर लागलेले आहेत. नो बॉल, क्रीजच्या बाहेर. चेंडू मात्र इथे क्रीजच्या बाहेर पडल्यामुळे नो बॉल इथे दिलेला आहे. फ्री हिट असेल, नक्कीच पाहूया फ्री हिटचा फायदा उचलला जातोय का. खराब चेंडू मित्रांनो, नक्कीच झेल होऊ शकतो का आणि खूप चांगला प्रयत्न, परंतु हा षटकार असेल. पुरेपूर फायदा उचलला आहे आणि प्रत्येक चेंडूवर अगदी तुटून पडले. जणू काय प्रत्येक चेंडूवरच षटकार त्यांना खेचायचा आहे. आणि पहा आता मात्र याच्यामध्ये आशुतोष सुद्धा सामील झालेत. हा दिशाहीन चेंडू असेल, मात्र इथे धावबाद ठरतील ते आशुतोष. विकेट कुठेतरी सॅक्रिफाईस केले. रामदास स्ट्राईकवर आलेत. चांगली फलंदाजी करत होते आशुतोष. धावसंख्या झाली ती 66 रन्स. सागर मनवे पहा, खरंच मिस केला त्यांनी चेंडू. विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं का, कारण लगातार 2 चेंडूवर 2 षटकार खेचले होते आणि हा वाईड चेंडू होता. मात्र रामदास स्वतः स्ट्राईकवर आले, विकेट सॅक्रिफाईस केली. त्यानंतर एक डॉट आणि इथे मात्र आपण पाहतोय खोदून टाकलाय चेंडू. एक धाव इथे मात्र पूर्ण 2 धाव इथे. आपण नक्कीच याबद्दल चर्चा करू शकतो की विकेट सॅक्रिफाईस करणं खरंच गरजेचं होतं का. आशुतोष एका बाजूला खरंच चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होते आणि याचं ते उत्तर असेल की विकेट सॅक्रिफाईस का केली, त्याचं हे उत्तर असेल. चेंडू मात्र आता काही भेटणार नाही. पहा 10 चेंडू मध्ये 36 धावा. खूप महागडं षटक आपण पाहतोय आतापर्यंत. 22 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि 10 चेंडू 36 धावा. रामदास मनवे, वाह क्या बॅटिंग आहे. घ्या पुन्हा एकदा, परंतु चेंडू थोडा फसला. हवेत असेल चेंडू, झेल मात्र इथे होणं गरजेचं होतं. नक्कीच खूप खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बनगर संघाचा आत्मविश्वास ढासळलेला थोडासा दिसतो आपल्याला. इथे मात्र रन्स धावून कंप्लीट केल्या जात आहेत. किती धावा, 3 4 धावा. वा वा, झेल तर सुटलाच आणि त्यानंतर धावून मात्र 4 धावा काढलेल्या आहेत. वा, काय क्रिकेट खेळलं जातंय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय. परळी संघाच्या माध्यमातून धाव संख्या झाली ती 79 रन आणि विजयासाठी बनगर संघाला हव्या आहेत त्या 80 धावा.
79 धावा झालेल्या आहेत. 80 धावांचं आपल्याला टार्गेट असेल. चला आपण मैदानाचा ताबा घ्या. परळी संघ, बनकर संघाने आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे. स्पीडअप करायचं आहे. पुढील सामना सायडी ब विपक्ष, या सामन्यामध्ये जो विन होईल संघ त्यांच्यामध्ये असेल. पुढील सामना लक्षात ठेवायचा. आपण आत्ताचा जो करंट सामना आहे त्याच्यामध्ये जो जिंकेल तो पुढील सामना असेल सायडी ब विपक्ष विजेता संघ. चला मैत्री चषक तर्फे विनंती आहे. जर मैत्री चषक कमिटीमधील मेंबर्स तसेच स्वयंसेवक आणि सायडी गावचे सदस्य आपण जर जेवण करण्याचं कोण शिल्लक असेल तर इकडे समालोचन कक्षात यायचं आहे. आपल्याला विनंती असेल जेवण ज्यांचं शिल्लक असेल त्यांनी इथे यायचं आहे समालोचन कक्षात. विक्रांत आणि नरेंद्र ही जोडी मैदानात असेल. खूप मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे परंतु बनकर संघाकडे ती क्षमता नक्कीच आहे. आशुतोष अष्टपैलू खेळाडू ओपनिंग करतात जे सांबरवाडी संघासाठी, तेच मात्र गोलंदाजीसाठी येतील. आणि पहिल्या चेंडूवर पहा प्रहार आणि चेंडू जाते मात्र सीमारेषे बाहेर. षटकार. साजेसं उत्तर नक्कीच. 80 धावाचा पाठलाग करताना हेच तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे मित्रांनो. पहिल्या चेंडूवर घणाघाती नक्कीच हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. चेंडू द्या, चेंडू द्या. जर कोणी जेवण करायचं बाकी असेल सहभागी संघ किंवा सायडी जेव्हा मैत्री चषक कोर कमिटीचे कोणी सदस्य शिल्लक असतील त्यांनी समालोचन कक्षात यायचं, आपलं जेवण करायचं. या वाह, नक्कीच हा चौकार काय शॉट आहे पहा. अगोदरच त्यांनी मन बनवलं होतं की कुठे शॉट खेळायचा आहे आणि त्यानुसार त्या पोझिशनमध्ये पहा काय ताकद आहे फटक्यामध्ये. इथे मात्र एक दणदणीत चौकार. प्रत्येक षटकामध्ये 20च्या धावाने 20च्या सरासरीने आपल्याला धावा इथे कुटाव्या लागणार आहेत. सुरुवात अगदी दमदार. परत एकदा
पहा तुम्ही, चौकार. अगदी तोच शॉट कॉपी त्याच प्रकारे आणि त्याच दिशेला. आशुतोष नक्कीच गोलंदाज थोडे प्रेशरमध्ये असतील, कारण पहिल्या 3 चेंडूवर तीन बाउंड्रीज म्हणजे 1 षटकार आणि 2 चौकार हे आलेले आहेत. 14 धावा मात्र 3 चेंडूमध्ये. आणि जर समीकरण पाहिलं तर परळी संघाने काही असा स्कोर केला होता. नक्कीच इथे प्ले अँड मिस. आशुतोष कमबॅक करतील. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या झाली होती 14 रन्स. आणि काय पहा, अपील करण्यात येते परंतु पंचांनी ती फेटाळून लावले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक आशुतोष यांच्या माध्यमातून. लगातार 2 चेंडू इथे त्यांनी डॉट हाताळलेत. आणि अशा फलवून खेळण्याचा प्रयत्न. काय पहा, कमबॅक असेल. पुढील 3 चेंडू निर्धाव. पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा आणि पुढच्या 3 चेंडूमध्ये 0 धावा. खरंच तुम्ही जर एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत आहात, त्या 3 चेंडूवर तुम्हाला प्रहार करणं गरजेचं होतं मित्रांनो. इथे मात्र आता धावसंख्या केवळ 14. 22 धावा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला कुटायच्या आहेत. 22च्या सरासरीने तुम्हाला रन्स करायचे आहेत. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त होतंय. आता मात्र फील्ड थोडीशी मागे येईल. संकेत निक्कम यांचं मैत्री चषक समितीतर्फे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. वेळेत वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सागर पुढील चेंडू. आणि हा चेंडू मात्र हवेत असेल. पाहूया काय घडतं इथे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. दणदणीत षटकार. अगदी आपण पाहू शकतो मागच्या षटकाची पुनरावृत्ती होते की काय, अगदी तसंच. परंतु तुम्हाला मात्र इथे या प्रकारेच फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 22ची सरासरी आपल्याला राखायची आहे. नक्की शॉट थोडासा फसलाय खालून अलॉंग द कार्पेट. इथे फील्ड केलं जाईल. एका धावेवर केवळ समाधान मानावं लागतंय. वाह, कमालीची गोलंदाजी. नरेंद्र यांना मात्र पूर्ण शांत केले. पहिल्या 3 चेंडूत 14 धावा. मात्र त्यानंतर 4 चेंडू त्यांनी डॉट काढलेत. पहा, खरं म्हटलं तर अशा प्रकारची फलंदाजीची अपेक्षा नाहीये. पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे सागर मनवे यांची. पहा, पुन्हा एकदा डॉट बॉल. 5 लगातार चेंडू निर्धाव. नरेंद्र गुजर पुन्हा एकदा शपल. कुठेतरी कॉन्फिडन्स हरवल्यासारखं आहे.
झाले पहिल्या 3 चेंडूवर कडा प्रहार. त्यानंतर मात्र हा लगातार 6वा चेंडू डॉट, या षटकातील 3रा. कुठेतरी सूर मात्र जो गवसला होता तो हरवलाय की काय. काय पहा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, तब्बल 7 चेंडू निर्धाव. अतिशय निराशाजनक कामगिरी आपण पाहतोय. 3 चेंडूंनी अगदी त्यांनी 14 धावा ठोकल्यानंतर एक अपेक्षा वाढली होती की बनगर संघ त्या दिशेने पुढे जाईल, परंतु तब्बल 7 चेंडू त्यांनी डॉट काढलेत. नक्कीच प्रयत्न होता परंतु त्याला यश काय आलेलं नाहीये. बनगर संघ नक्कीच दबावात असेल. केवळ 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे उभे राहिले. फुलटॉस चेंडू, इथे मात्र खेळाडू शोधेल झेल. सागर इथे झेलबाज होतात ते. विक्रांत, पुढील फलंदाज गणेश. चला स्पीडअप करायचं आहे. मी सायडी संघाचे कर्णधार यांना विनंती करेन, आपण टॉस का बॉस मध्ये यायचं. पहा, शॉट मध्ये मात्र तेवढी ताकद नव्हती. केवळ 1 धाव इथे पूर्ण होते. नरेंद्र सिंग स्ट्राईकवर. 10 चेंडू 14 धावा, मात्र त्यात सबल 7 चेंडू डॉट आलेत. आणि हा स्लोअर काहीतरी वेगळं करण्याचा हा प्रयत्न. चेंडू मात्र सीमा भेदून बाहेर चाललाय. षटकार. स्लोअर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु तो फसला. नरेंद्र यांनी मात्र वसूल केले ते 6 धावा. साळेगावचे सुपुत्र श्री गजानन मोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मैत्री चषक समितीतर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अर्थात पुन्हा एकदा आपली चेंडू, मात्र या खराब चेंडूवर झेलवर होतील ते नरेंद्र. अगदी मनासारखी खेळी झालेली नाहीये. एक प्रयत्न होता परंतु पहिल्या 3 चेंडू नंतर पुढील तब्बल 7 चेंडू त्यांना रन्स घेता आले नाही आणि झेल बाद होत आहेत ते या चेंडूवर. अर्थातच 8 चेंडू हे डॉट असतील. 12 चेंडू मध्ये 20 धावा. नरेंद्र गुजर. धावसंख्या 28 वर 2.4 षटक. इथे मात्र केवळ 8 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावा बनवायच्या आहेत ते तब्बल 52 रन्स. 8 चेंडूत 52 रन्स म्हणजेच सर्व चेंडूवर षटकार मारले तरी होणार नाहीत. इथे मात्र थोडासा शपलून खेळण्याचा प्रयत्न, मात्र खेळाडू झेल देतील. सागर लगातार दुसरा झेल आपण पाहतोय सागर यांच्या माध्यमातून. पुढील फलंदाज रविराज. अगदी पाहायला गेलं तर इथे हॅट्रिकची संधी मात्र इथे चालून आले रामदास यांच्यासाठी. या चेंडूवर जर ते हॅट्रिक घेतील
तसं तर विकेट हॅट्रिक त्यांनी घेतलेलीच आहे. केवळ 7 रन देऊन त्यांनी 3 विकेट घेतलेले आहेत, परंतु इथे लगातार 3 विकेट होतील का ते पाहण्यासारखं असेल. पुढील चेंडू आणि हा लो फिल्टोस असेल. नक्कीच एक चांगली फील्ड पाहतोय आपण रामदास यांच्या माध्यमातून. वा, पहिलं बॅटिंग मध्ये, त्यानंतर गोलंदाजी मध्ये, आणि आता आपण पाहतोय, माफ करा, सागर यांच्या माध्यमातून 52 धावा हव्या 6 चेंडू मध्ये. इथे मात्र आता औपचारिकता शिल्लक राहिले की काय, कारण 6 चेंडू मध्ये 52 धावा तब्बल कुटाव्या लागतील प्रत्येक चेंडूवर, आणि तटून पडलं पाहिजे, परंतु त्याला नशिबाची साथ म्हणजे वाईट नो बॉल असतील तरच हे मात्र समीकरण जुळू शकतं. परंतु असं 6 चेंडूत 52 धावा होणं तसं पाहायला गेलं तर फार कठीण आहे. नक्कीच सामना एक हाती झुकलाय की काय. अमित गोलंदाजी मार्कवर असतील, सामना करतील ते गणेश. आणि आज चांगला शॉट, परंतु पहा सागर काऊ कॉर्नरच्या दिशेला. सागर मात्र तिसरा झेल घेतील या सामन्यामध्ये आणि कॅच ऑफ द मॅचचे प्रबळ दावेदार बनतील ते सागर. गोलंदाज अमित गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पहिल्या चेंडूवर त्यांना सफलता प्राप्त होते. चला, पुढील सामना असेल सायळी ब विरुद्ध विजेता संघ. मी विनंती करेन सायळी ब संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये यायचं टॉस उडवण्यासाठी. सायळी ब संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. पुढील सामना आपला असेल. नक्कीच आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. खांदे थोडेसे झुकलेत बनगर संघाचे. एक कालच्या दिवशी त्यांनी एक जबरदस्त खेळ केला होता, परंतु आजचा दिवस मात्र त्यांचा इथे दिसत नाहीये. आणि इथे परळी संघ अतिशय संघर्ष करून एक मॅच हरले होते, परंतु त्यानंतर कडा संघर्ष पाहिला आपण. आणि हा मात्र निर्धाव चेंडू, 3 चेंडूची सांगता झालेली आहे. चला, सायळी संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचे. सायळी संघ, सायळी ब. चला, आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर सायळी ब संघाने आणि हा लेग साइडच्या दिशेला तटवलेला चेंडू इथे मात्र आरामात फील्ड केली जाईल. 1 धाव इथे पूर्ण होते. चला, या आपण टॉस का बॉस मध्ये या. टॉस होईल आपला मध्ये आणि परळी संघाच्या, माफ करा, टीम मध्ये जो विजयी संघ. आणि हा डान्सिंग डाऊन द विकेट, आणि हा षटकार चांगला प्रयत्न होता. हो, मात्र हा षटकार